नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 46 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळची वेळ होती. प्रीतीच्या घरी आज खास वातावरण होतं. किचनमध्ये प्रीतीची मम्मा जेवणाची तयारी करत होती, तर हॉलमध्ये प्रीती साफसफाई करत होती. सर्व सामान नीटनेटकं लावत होती. तिच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तर प्रीतीचे पप्पा फुलांनी आणि लाईट्सनी हलकीशी सजावट करत होते. दुसरीकडे सतीश आणि कार्तिकच्या घरी कार्तिक तयार होऊन हॉलमध्ये सतीशची वाट पाहत उभा असतो. पण सतीश अजूनही कपडे बदलत होता. थोड्या वेळाने सतीश बाहेर येतो. तो कॅज्युअल लुकमध्ये एकदम डॅशिंग दिसत असतो. त्याने फिकट ब्लू जीन्स आणि पांढरा शर्ट घातलेला होता. त्याच्याकडून येणारा हलका ताजातवाना परफ्यूमचा सुगंध संपूर्ण लुकला अजूनच उठाव देत होता. कार्तिक त्याला पाहून भुवया उंचावत म्हणतो, "अरे वा, साहेब तर आज खूपच डॅशिंग दिसत आहेत." सतीश हसत बाजूला पाहत म्हणतो, "अरे काही नाही रे, साधाच लुक आहे हा." तेव्हा कार्तिक त्याच्या जवळ येऊन हळूच चिमटा काढत म्हणतो, "साधा? हा साधा असेल तर बाकीचे मुलगे काय बनणार? अरे सरळ सांग ना, सासरच्या लोकांना इम्प्रेस करायचं आहे. विशेषतः कोणाला तर जरा जास्तच." तेव्हा सतीश लाजल्यासारखा हसतो, "अरे बस कर रे, चल आता उशीर होईल, सगळे वाट पाहत असतील." तेव्हा कार्तिक अजून चिडवत म्हणतो, "हो हो बाबा, सासरी जरा लवकरच जायला पाहिजे. चल निघूया." असं म्हणतो आणि दोघे गाडीतून प्रीतीच्या घरी जाण्यासाठी निघतात. सोनाली, केतकी आणि मनाली तिघी मिळून प्रीतीच्या घरी येतात. त्या सगळ्या एकदम फ्रेश, स्टायलिश आणि उत्साही दिसत होत्या. प्रीती त्यांना पाहताच एकदम धावत येते. "अरे वा, तिघी मिळूनच आलात. किती छान दिसताय तुम्ही सगळ्या." तेव्हा हॉलमध्ये एकदम मुलींचा खळखळाट सुरू होतो. किचनमधून प्रीतीची मम्मा हसत बाहेर बघत म्हणते, "या मुलींनो, बसा सगळ्या, मी आले." हॉलमध्ये सगळ्या मुलींच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात बेल वाजते. प्रीती दार उघडते तर सतीश आणि कार्तिक आलेले असतात. प्रीती दार उघडताच कार्तिक नाटकीयपणे म्हणतो, "अरे घाबरू नका, आम्ही दोघं शांत, नीट आणि खूप प्रेमाने वागणारे पाहुणे आहोत." कार्तिकच्या अशा बोलण्यावर प्रीती तोंडावर हात ठेवून हसू लागते आणि तिच्यासोबत सगळ्या मुलीही हसू लागतात. तेव्हा सोनाली म्हणते, "हो हो, आम्हाला माहीत आहे तुम्ही किती सभ्य आणि शांत मुले आहात. या आता, आत या." सतीश आत येताच एक सेकंदासाठी प्रीती त्याच्याकडे थांबून बघते. त्याचा आजचा कॅज्युअल पण स्मार्ट लूक तिला अनपेक्षितपणे आवडून जातो. पप्पा हसत दाराकडे येतात आणि दोघांचं मनापासून स्वागत करतात. "या मुलांनो, चला आत या. किती छान दिसताय तुम्ही दोघं." सतीश नम्रपणे हसत नमस्कार करतो. पप्पा त्याच्याकडे पाहून म्हणतात, "अरे वा, आज तर तू एकदम हिरोच वाटतोस. कसा आहेस सतीश?" तेव्हा कार्तिक हसत म्हणतो, "अंकल हा बऱ्यापैकी ठीक आहे, पण आता तर जरा जास्तच बरा झालाय." सगळे हॉलमध्ये बसतात. प्रीतीची मम्मा किचनमधून गोड हसत बाहेर येते. "बस ना सतीश, तुम्ही सगळे आम्हाला घरच्यांसारखे आहात." हॉलमध्ये सगळे गप्पा मारत बसले होते. हसण्या खिदळण्याने घर अगदी उजळून गेलं होतं. तेव्हा प्रीतीचे पप्पा हसत म्हणाले, "मग मुलांनो, कसं चाललंय कॉलेज? अभ्यास, प्रोजेक्ट सगळं व्यवस्थित आहे ना?" तेव्हा सगळ्या मुली एकदम उत्साहात म्हणाल्या, "हो अंकल, सगळं छान चाललंय." सतीश आणि कार्तिक ही आदराने म्हणाले, "हो अंकल, सगळं व्यवस्थित आहे." तेव्हा प्रीतीचे पप्पा मान हलवत पुढे म्हणाले, "छान, पण आता एक्झाम जवळ आलीये, त्यामुळे अभ्यासावर जरा जास्त लक्ष द्या. याच 2 वर्षात तुमचं खरं करिअर घडणार आहे." सगळे शांतपणे लक्ष देत ऐकत होते. ते पुढे विचारू लागले, "आणि हो, तुम्ही सगळ्यांनी पुढे जॉब करायचं ठरवलंय का?" तेव्हा सगळ्या मुली एकदम म्हणाल्या, "हो अंकल, आम्ही सगळ्या नक्की जॉब करणार आहोत." त्यावर ते अभिमानाने हसत प्रीतीकडे पाहत म्हणाले, "आमची प्रीती सुद्धा आमची आय टी कंपनी जॉईन करणार आहे. तिचं करिअर आम्ही चांगलं घडवू." तेव्हा प्रीती थोडी लाजत हसते. प्रीतीचे पप्पा आनंदाने सगळ्यांना म्हणाले, "या सुट्टीत तुम्ही सर्वांनी नागपूरला आमच्या घरी यायचं. कोणीच नाही म्हणायचं नाही बरं का. हवं तर मी तुमच्या मम्मी पप्पांना सांगतो." तेव्हा सगळ्या मुली म्हणाल्या, "नाही अंकल, तुम्ही त्यांना सांगायची गरज नाही. ते सोडतील आम्हाला. आम्ही येतो नक्की." तेव्हा प्रीतीचे पप्पा आनंदाने म्हणाले, "मग तुम्ही या सगळे. आमच्या घरी तुम्ही निवांत राहा आणि संपूर्ण नागपूर फिरून काढा." कारण ते थोडं थांबून पुढे म्हणाले, "आम्ही लवकरच मुंबईला शिफ्ट होणार आहोत." मुंबई हे नाव ऐकताच सतीशच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक हलक्या प्रकाशासारखा उजळला. त्याची नजर क्षणभर प्रीतीकडे जाते आणि त्याच्या मनात एक विचार चमकतो. म्हणजे प्रीती मुंबईत?
आपल्या शहरात आपल्या अगदी जवळ असणार. तो इतका आनंदात बुडून जातो की त्याला आसपासचं काही ऐकूच येत नाही. प्रीतीचे पप्पा अजून बोलत होते. काम, करिअर, कंपनी, ट्रेनिंग, पण सतीशचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं. तो मनातच कल्पना करत बसतो. कॉलेज संपल्यावर सणासुदीला, वीकेंडला प्रीती अगदी आपल्या शहरात असणार. कधीही तिला भेटता येईल, तिच्याशी बोलता येईल. त्याच्या डोळ्यात नकळत चमक येते. तेवढ्यात कार्तिक त्याच्या खांद्यावर हलकासा धक्का देतो आणि कुजबुजतो. "अरे सतीश, प्रीती तुझ्या इतक्या जवळ राहणार हे ऐकून केवढा आनंद झालाय तुला." सतीश दचकतो, लपवायचा प्रयत्न करतो. तरीही त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित लपलेलंच नसतं. कार्तिक हसत त्याला अजून चिडवतो. "अरे, अंकल बोलत होते आणि साहेब तर अगदी मुंबईच्या गोड स्वप्नात रमलेले होते." सतीश हलकं हसतो, पण मनातली धडधड अजूनही चालूच असते. तेव्हा प्रीतीकडे त्याचं लक्ष जातं. ती देखील त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या बदललेल्या चेहऱ्यावर एक छोटंसं गोड हसू उमटतं. इतक्यात प्रीतीचे पप्पा सगळ्यांना म्हणाले, "चला मुलांनो, आता जेवून घेऊया. खूप वेळ झाली आहे." सगळेजण जेवणासाठी उठले, पण सतीश अजूनही बसलेलाच असतो. तेव्हा सगळ्या मुली म्हणाल्या, "अरे सतीश, काय झालंय तुला? एवढ्या कुठल्या विचारात हरवला आहेस?" मनाली हसत म्हणते, "चल ना सतीश, जेवायचं आहे की नाही तुला?" सगळ्या मुली खळखळून हसू लागतात. तो जेवायला उठतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा तो हलका, शांत उजेड अजूनही तसाच चमकत असतो. सगळेजण हॉलमधून उठून डायनिंग टेबलवर जेवायला बसले. प्रीतीच्या मम्माने अगदी प्रेमाने मन लावून बनवलेलं जेवण टेबलावर मांडलेलं असतं. पूर्ण घरात एकदम घरगुती छानसा वास दरवळत असतो. गरम गरम पोळ्या, पनीरची भाजी, दाल फ्राय, भात, सॅलेड, पापड, शेवटी गोडात पुरणपोळी आणि श्रीखंड असं शुद्ध शाकाहारी जेवण असतं. सगळ्यांनी जेवण सुरू केलं आणि मुली पहिला घास घेताच आनंदाने म्हणाल्या, "आंटी, खूपच छान जेवण झालंय. अगदी घरची चव आहे." कार्तिकी लगेच म्हणतो, "आंटी, पनीरची भाजी तर जबरदस्त झाले." तेव्हा प्रीतीची मम्मा हसत म्हणते, "अरे इथे एवढं काही खास करता आलं नाही मला. पण तुम्ही नागपूरला आला की अजून छान जेवण करून घालणार तुम्हाला." सगळे मजेत गप्पा मारत, हसत खिदळत जेवत होते. तेवढ्यात प्रीतीचे पप्पा सतीशला विचारू लागले, "अरे हो सतीश, तू पण मुंबईचाच आहेस. कुठे राहतोस तिथे?" सतीश नम्रपणे म्हणतो, "हो अंकल, मी कल्याणला राहतो." तेव्हा प्रीतीचे पप्पा मान हलवत म्हणाले, "छान जागा आहे कल्याण. माझाही विचार आहे की मुंबईला आलो की दादरला राहावं. बघूया आता पुढे काय होतं." सतीश हसत म्हणतो, "अंकल, बरं केलं तुम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचा विचार केला. कारण मुंबई हे शहर IT कंपनीसाठी एकदम बेस्ट आहे." तेव्हा प्रीतीचे पप्पा म्हणाले, "होय सतीश, हा सगळा विचार करून आम्ही मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलंय." तेव्हा सतीशला अजूनच आनंद होतो. कारण मुंबई, दादर म्हणजे खरंच प्रीती त्याच्या अगदी जवळ असणार. प्रीतीची मम्मा पुन्हा सगळ्यांच्या प्लेटमध्ये भाजी घालत म्हणते, "अरे अजून घ्या ना मुलांनो, तुम्ही तर अगदी कमी खाता." आणि सतीश, तू तर काहीच खात नाहीयेस. तुला जेवण आवडलं नाही का? तेव्हा सतीश म्हणतो, "नाही आंटी, तसं काही नाही. तुम्ही जेवण अगदी छान बनवलंय. पण सगळ्यांशी गप्पा मारत थोडं हळू जेवण सुरू आहे." सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे हॉलमध्ये जाऊन बसले. मुली गप्पा मारत बसल्या होत्या, तर कार्तिक प्रीतीच्या पप्पांशी बोलत असतो. डायनिंग टेबलवर फक्त सतीश शांतपणे शेवटचे घास खात असतो आणि प्रीती टेबलवरची ताटं उचलत असते. तेव्हा ती हळू आवाजात सतीशला विचारते, "सतीश, अजून थोडा भात वाढू का तुला?" सतीश काही बोलणार इतक्यात त्याला जोराचा ठसका लागतो. तो खोकू लागतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. क्षणात प्रीती त्याच्या जवळ येते. "अरे थांब." ती लगेच पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या ओठाजवळ धरते. "सतीश, हळूहळू पाणी पी, श्वास घे आधी." सतीश पाणी घेतो, पण अजूनही खोकत असतो. प्रीती त्याच्या पाठीवर हलक्या पण जलद हाताने थोपटते. "शांत बस सतीश, काही नाही, ठीक होईल." सतीश थोडा शांत होतो. श्वास सावरतो आणि मागे वळून बघतो. तेव्हा प्रीती त्याच्या अगदी शेजारी उभी असते. डोळ्यात चिंता, ओठ घट्ट मिटलेले आणि चेहऱ्यावर त्याच्यासाठीची खरी काळजी स्पष्ट दिसत असते. ते पाहून सतीचं मन कुठेतरी वितळतं. तेव्हा तो थोडं हसत म्हणतो, "मी ठीक आहे, इतकी काळजी करू नकोस प्रीती." प्रीतीचा आवाज अजूनही काळजीने भरलेला असतो. "ठीक आहे म्हणजे काय? डोळ्यात पाणी आलं होतं तुझ्या. किती घाबरले मी." एका क्षणासाठी दोघांमध्ये शांतता होती. दोघे एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात सोनाली हाक मारते, "अगं प्रीती, आत काय करतेस? ये ना बाहेर." तेव्हा प्रीती एकदम दचकते आणि पटकन आपली नजर फिरवते.
आणि कपाळावर हलका हात मारत ती मनातच पुटपुटते, हे देवा, सतीशला बघितलं की मला आजकाल काय होतंय. ती लगेच उरलेली ताटं उचलते आणि हॉलकडे निघून जाते. प्रीती सतीशची नजरानजर होईल म्हणून मुद्दाम मागे वळून बघत नाही. सतीश मात्र तिच्याकडे पाहत तिथेच बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं न उलगडलेलं हसू येतं. सतीशला जाणवतं की प्रीतीमध्ये काहीतरी नक्कीच बदलतंय. तो पटकन हात धुतो आणि बाहेर हॉलमध्ये जाऊन बसतो. हॉलमध्ये सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगलेल्या असतात. सगळेजण हसत आपल्या आठवणी, फोटो वगैरे दाखवत होते. तेवढ्यात मुलींचं लक्ष घड्याळाकडे जातं. तर रात्रीचे 11 वाजलेले असतात. तेव्हा मुली लगेच म्हणतात, बोलता बोलता किती वाजले हे कळलंच नाही. चला आता आपल्याला निघायला पाहिजे. सोनाली लगेच म्हणते, हो आंटी अंकल, आम्ही निघतो, पण तुम्ही उद्या आमच्या घरी नक्की यायचं. तेव्हा प्रीतीचे पप्पा प्रेमाने म्हणाले, येतो बेटा, पण आता नाही, कारण उद्याच आमची नागपूरची फ्लाईट आहे. पण पुढच्या वेळी नक्की तुम्हा सगळ्यांच्या घरी येणार. तेव्हा सगळ्या मुली एकदम म्हणाल्या, हो नक्की अंकल, पुढच्या वेळी तुम्ही आमच्या घरी यायचंच. मनाली लगेच म्हणते, आंटी अंकल, तुमच्यासोबत टाइम स्पेंड करून आम्हाला खूप छान वाटलं. खूप मज्जा आली. थँक यू, तुम्ही आमच्यासाठी एवढं छान गेट टुगेदर ठेवलं. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, अगं प्रीती, एवढं तुमच्याविषयी सांगत होती. आम्हाला पण तुम्हाला भेटायचं होतं. म्हणून म्हटलं मुलांना जेवायलाच आपल्या घरी बोलवूया. म्हणून हे तुमच्यासाठी गेट टुगेदर ठेवलं होतं. सगळ्या मुलींनी बॅग उचलल्या, प्रीतीला मिठी मारली आणि बाहेर पडायला लागल्या. तेवढ्यात कार्तिक उभा राहतो आणि सतीशकडे पाहत म्हणतो, अरे सतीश, आपणच सोडूया मुलींना. एवढ्या रात्री एकट्या कशा जातील? सगळ्या मुली म्हणतात, हो हो चालेल. तुमच्या वाटेवरच आहे आमचं घर. तुम्ही आम्हाला ड्रॉप करा. मुली एकामागून एक गाडीत बसतात. प्रीती सगळ्यांना बाय, गुड नाईट आणि पोहोचल्यानंतर फोन करा असं म्हणते. आणि कार्तिक गाडी स्टार्ट करतो. गाडीमध्ये कार्तिक आणि मुलींच्या मस्करीवर सतीश हसत होता. प्रतिसाद देत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान उमटलं होतं. प्रीती मुंबईला येणार, माझ्याच शहरात, माझ्या जवळ. गेट टुगेदरमध्ये मिळालेली ही न्यूज खरंच माझ्यासाठी सर्वात मोठी न्यूज आहे, असं तो मनातच म्हणत असतो. आणि त्या आनंदाने त्याच्या चेहऱ्यावरचं हसू थांबतच नव्हतं. नकळत आता प्रीतीकडून ही प्रेमाची सुरुवात झालेली आहे. म्हणून इथून पुढचे एपिसोड ऐकण्यासाठी तुम्ही बिलकुल मिस करू नका. आणि हा एपिसोड आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.